सांगू तुला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला एक मी नवीन माहिती सांगतो. तर सध्या आता डिसेंबर महिना चालू आहे. तर सर्व शेतकऱ्यांची लागवडींची वेळ आहे, कांदा लागवडीची. तर आपण कांदा लागवड केल्यानंतर पाणी व्यवस्थापन कसे करायचे व खत व्यवस्थापन कसे करायचे याची एक तुम्हाला माहिती देतो. सुरुवातीला तुम्हाला पाणी व्यवस्थापन सांगतो. आता आपल्या जे उन्हाळी कांदा आहे, गावरान कांदा, त्या गावरान कांद्याला लागतात कमीत कमी लागवडीपासून काढणीपर्यंत 3 महिने. 3 महिने म्हणजे किती दिवस? 90 दिवस. तर काही जसे की काही बियाणं असतात त्यांना 90 दिवसापेक्षा जास्त लागतात. 100 दिवस ते 120 दिवस पण घेतात. तर जमिनीचा जसा पोत असेल तशा स्वरूपात जमिनी त्या दिवस ठरला जातो त्याच्या कांद्या पिकाचा. तर सर्वप्रथम तुम्ही कांदा लागवड करायच्या दिवशी मित्रांनो एक दक्षता घ्यायची की पाणी देताना लागवड केल्या एकतर पाणी देऊन तुम्ही ओलीत लागवड करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही कांदा लागवड केल्यानंतर जास्त टेम्परेचर असेल तर लगेच त्याच दिवशी त्या कांदा लागवडीत पाणी सोडा. अन्यथा त्यामुळे काय होतं, जर जी तुम्ही लागवड केलेली कांदा रोप आहे ते उष्णतेने मुळी खराब होते. आणि पहिलं पाणी दिल्यानंतर 2 दिवसांनी लगेच आंबोनी पाणी द्यायचं. आंबोनी पाणी देता वेळेस काय करायचं, तुम्ही ह्युमिक किंवा मायक्रोराझा याचा उपयोग करायचा. ह्युमिक आणि मायक्रोराझाचा उपयोग केल्यानंतर तुमची लगेच मुळी सेट होती आणि कसल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. या अगोदर तुम्ही एक लागवडीच्याच वेळेस एक काम करायचं, जे तुमचं रोप आहे ते तुम्ही एका बुरशीनाशकामध्ये बुडवून लावायचं. जसं की तुम्ही 22 घेऊ शकता, रोको घेऊ शकता किंवा तुमचं ब्ल्यू कॉपर घेऊ शकता, साप घेऊ शकता. अशा स्वरूपाचे तुम्ही कोणतेही बुरशीनाशक घ्या. आता लागवड केल्यानंतरचं पहिलं पाणी कोणतं झालं, तुम्ही ज्या दिवशी लागवड करता त्या दिवशीचं. दुसरं पाणी कोणतं झालं, आंबोनीचं 3 दिवसानंतरचं. आता त्यानंतर तुम्ही कमीत कमी 10 दिवसानंतर पाणी द्यायचं. जमीन जर तुमची थोडीशी हलक्या स्वरूपाची असेल, जर एकदम काळ्या स्वरूपाची किंवा काळी माती असेल तर तुम्ही कमीत कमी 12 दिवसाच्या नंतर पाणी द्यायचं. आता या पाण्याला तुम्हाला कमीत कमी होतील किती दिवस, पहिले 3 दिवस आणि आत्ताचे हे 10 दिवस, तर 13 दिवस होतील. 13 दिवसाच्या नंतर तुम्ही जे पाणी दुसरं देताल 10 दिवसानंतर परत तर तुम्हाला त्या टायमाला 1 महिना कंप्लीट होईल. ते 1 महिना कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही ते पाणी असेल तुमचं तणनाशकचं, म्हणजे 3 नंबरचं जे पाणी आहे तुम्ही ते 1 महिन्यानंतर देऊ शकता. 1 महिन्यानंतर म्हणजे कमीत कमी 27व्या-28व्या दिवशी ते पाणी देऊ शकता, चौथं पाणी. तर यानंतर दुसरी गोष्ट, चौथं पाणी तुम्ही हे तणनाशकचं दिल्यानंतर, तणनाशक मारल्यानंतर खुरपण वगैरे होईल, तुमचा खताचा डोस होईल. आणि त्यानंतर 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर तुमची खुरपणीला काही जो वेळ लागेल तो 8 दिवसापर्यंत वेळ होईल. 8 दिवसानंतर तुम्ही जो पाणी देता तर तो 30 दिवस हे. आणि दुसरी गोष्ट, 32व्या-33व्या दिवशी तुम्ही ते दुसरं पाणी देऊ शकता. 5 नंबरचं पाणी म्हणता येईल आपल्याला. 5 नंबरचं पाणी तुम्ही 33व्या दिवशी जर दिलं तर त्याच्यानंतर 10 दिवसानंतर ते 12 दिवसानंतर म्हणजेच कमीत कमी 45व्या दिवशी म्हणजे 1.5 महिन्याचा कांदा होईल. 1.5 महिन्याचा कांदा असताना तुम्हाला एक पाणी देणं आहे, ते पाणी होईल कमीत कमी 6वं. आणि त्याच्यानंतर 45व्या दिवशी पाणी दिल्यानंतर 60 दिवसाच्या अगोदर थोडंसं पाणी द्यायचं. कारण की तुमच्या कांद्याला काय असतं, पोसण्याची किंवा साईज बांधण्याचा टाईम कमीत कमी दुसऱ्या महिन्यात चालू होतो. दुसऱ्या महिन्यात तुमचे 60 दिवसापर्यंत तुम्ही पाणी देऊ शकता. त्याच्यानंतर 60व्या दिवशी पाणी दिल्यानंतर तिथून पुढं थोडंसं लवकर पाणी द्यायचं. कारण की जानेवारी महिना तुमचा संपून कमीत कमी फेब्रुवारी चालू होईल. तर फेब्रुवारीमध्ये काय होईल मित्रांनो, थोडीशी उष्णता थोडी उष्णता वाढायला लागते आणि जमिनीचा पोत थोडासा गरमटपणा येतो. तर यामुळे काय होतं, हलक्या स्वरूपाच्या जमिनीला जास्त दाट पाणी लागतं. तर तुम्ही कमीत कमी त्यावेळेस काय करायचं, 70व्या दिवशी पाणी एक द्यायचं. 70 दिवसानंतर तुम्ही त्यासोबत 05234 वगैरे सोडू शकता. तर 05234 सोडल्यानंतर तुमचा तो 2.5 महिन्याचा कांदा होईल. तर 2.5 महिन्याचा कांदा नंतर राहिले तुमच्याकडे 15 ते 20 दिवस. तर त्या तुम्ही 2 टप्पे करा. कारण की त्यावेळेस उष्णता भरपूर असते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तुमचा कांदा हार्वेस्टिंगला येईल. यामुळे काय होईल, तुम्हाला त्या 2 पाणी दिल्यानंतर जमीन एकदम थंडाईत राहील आणि कांद्याला साईज बनायला थोडासा टाईम भेटेल. तर आता कमीत कमी याला 8 ते 7 पाणी कांद्याला तुम्ही देऊ शकता अशा स्वरूपात. आणि जास्तीत जास्त 10 पाणी द्यायचं. 10 पाण्यात तुमचा कांदा कसल्याही प्रकारचा निघतो. जर थोडीशी खरपाड जमीन असेल किंवा मुरमाडी जमीन असेल तर त्या जमिनीला कमीत कमी 12 पाणी लागतात. तर अशा स्वरूपात तुमच्या पाण्याचं व्यवस्थापन करा. आणि पाणी जास्त करून तुम्ही स्प्रिंकलरने त्याने सोडू नका. कारण काय होतं,
जर स्प्रिंकलरने जर तुमच्या गावरान कांद्याला तुम्ही पाणी सोडलं तर पोग्यामध्ये पाणी साचलं जातं आणि तिथं करपा येण्याचा परिणाम वाढतो. त्यामुळं पाट पाणी जेवढं आवश्यक असेल तेवढं आवश्यक द्या. यानंतर तुम्ही ड्रिप सिंचन करू शकता किंवा ठिबक सिंचनने तुम्ही पाणी देऊ शकता. ठिबक सिंचनला एकदम व्यवस्थापन आहे, चांगलं आहे. आणि ज्या शेतकऱ्याला थोडासा प्रॉब्लेम येत असाल की बाबा रान उताराचं इथं ओलसरपणा जास्त गरजेचं आहे, अशा शेतकऱ्यांनी कमीत कमी 2 महिने रेन पाईप वापरा. त्यानंतर रेन पाईप काढून टाका आणि पाट पाण्याने पाणी द्या. 100% तुमच्या कांद्याला साईज बनायला आणि कॅनोपीला पण रिझल्ट येईल. धन्यवाद मित्रांनो. अशा स्वरूपात तुम्ही पाणी व्यवस्थापन करा.